विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थळे ट्रिकने पाहणार आहोत। तर या ठिकाणी संगमाचे ठिकाण आणि जिल्हा आणि या ठिकाणी सर्व ट्रिक दिलेले आहेत। तर पाहूया या ठिकाणी आपल्याला ट्रिक कशा प्रकारे दिलेले आहेत आणि ते एक्सप्लेन करून आपण पाहणार आहोत। ठीक आहे, प्रवीण मुळा ने अहमदपूर अशी पहिली ट्रिक आहे। तर या ठिकाणी प्रवरा मुळा, प्रवरा आणि मुळा, प्रवरा मुळा या नद्यांचा संगम कुठे झालेला आहे। तर ने साठी काय या ठिकाणी नेवासे, ने साठी काय आहे नेवासे। तर जिल्हा कोणता आहे अहमदनगर, जिल्हा कोणता आहे अहमदनगर। ठीक आहे, आता ही पहिली ट्रिक झाली आहे। आता दुसरी ट्रिक पाहूया। गोदाचे प्राण गेले गडसर केल्याने। ट्रिक काय, गोदाचे प्राण गेले गडसर केल्याने। आता गोदावरी व प्राणहिता गेले हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचा आहे। गोदावरी व प्राणहिता लिहून घेऊया इथं आपण, गोदावरी व प्राणहिता, प्राणहिता या नद्यांच्या संगमासाठी काय दिले गडसर। सर साठी लक्षात ठेवायचं, तर गडसर। गडचिरोली मध्ये सिरोंचा, सिरोंचा या ठिकाणी ठिकाणाचं नाव काय संगमाचं सिरोंचा, सिरोंचा हे ठिकाणाचं नाव आहे। जिल्हा कोणता आहे या ठिकाणी गडचिरोली, गडचिरोली। ठीक आहे, आता आपण तिसरी ट्रिक पाहूया काय दिली ती। तापपूर्ण चांगला झाला जलामुळे। काय ट्रिक आहे, तापपूर्ण चांगला झाला जलामुळे। तापी पूर्णा, तापी पूर्णा, तापी पूर्णा या नदीचा संगम कुठे झालेला आहे तापी पूर्णा या नदीचा संगम। आता चांगला म्हणजे या ठिकाणी चांगदेव, झाला शब्द या ठिकाणी आपल्याला ड्रॉप करायचा आहे। चांगला म्हणजे चांगदेव, चांगदेव या ठिकाणी झालेला आहे। ठीक आहे, तर जिल्हा कोणता जलामुळे म्हणजे काय जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, आता पुढची ट्रिक पाहूया। कृष्णा वेळेत माहेरी साताऱ्यात। काय ट्रिक आहे, कृष्णा वेळेत माहेरी साताऱ्यात म्हणजे काय कृष्णा वेण्णा, कृष्णा वेण्णा, कृष्णा, कृष्णा वेण्णा या नदीचा संगम कुठे झालेला आहे या नद्यांचा संगम। आता माहेरीसाठी काय घ्यायचं माहुली, माहुली हे ठिकाण, माहुली, माहुली हे ठिकाण। जिल्हा सातारा, साताऱ्यात म्हणजे जिल्हा या ठिकाणी आपल्याला कोणता घ्यायचा आहे तर सातारा। ठीक आहे, आता बघूया पाचवी ट्रिक पाहूया। वारणेचा मोर सांगलीमध्ये। काय ट्रिक आहे, वारणेचा मोर सांगलीमध्ये म्हणजे वारणा आणि मोरणा, वारणा आणि मोरणा या नद्यांचा संगम कुठे झालेला आहे बघा। मी या ट्रिकद्वारे सांगतो, सांगलीमध्ये। म साठी या ठिकाणी काय घ्यायचे मांगले आणि जिल्हा सांगली। मांगले हे ठिकाण, मांगले हे ठिकाण कुठं आलं जिल्हा सांगलीमध्ये, जिल्हा सांगलीमध्ये। ठीक आहे, आता पाहूया 6 नंबरची ट्रिक। तापामुळे मूड गेला कारण धूळ, तापामुळे मूड गेला, ताप आल्यामुळे काय झालंय मूड गेलेला आहे। कारण काय त्याचं धूळ, कारण काय धूळ, तापामुळे मूड गेला। आपण नाही म्हणतो ताप आल्यामुळे माझा मूड गेला, ताप आल्यामुळे मूड गेला। काय झालं कारण काय होतं धूळ तोंडात शिरली किंवा काय झालं असं तापामुळे। या ताप, आता बघा या ठिकाणी तापी आणि पांजरा। तासाठी काय घ्यायचे आपल्याला तापी आणि पासाठी पांजरा घ्यायचे। तापी पांजरा, तापी पांजरा, तापी पांजरा या नद्यांचा संगम कुठे झालेला आहे मुडावत, मुडावत, मुडावत या ठिकाणी तापी आणि पूर्णा यांचा संगम झालेला आहे। आता बघा धूळ गेली म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये, धूळ गेली म्हणजे कोणता जिल्हा तर धुळे जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, पाहूया भीमा मुळा मुठीत आण वाळवून पुण्यामध्ये। तर आता भीमा मुळा मुठा तर लिहून घेऊया, भीमा मुळा, भीमा मुळा मोठा, भीमा मुळा मोठा त्यांचा संगम कुठे झालाय वाळवून। यासाठी आण शब्द ड्रॉप करायचा, वाळवून साठी वाळकी कुठे झालाय संगम वाळकी,
वाळकी जिल्हा पुणे, वाळकी जिल्हा पुण्यामध्ये म्हणजे पुणे. ठीक आहे. आता शेवटची या पहिल्या भागातील हा पहिला भाग चालू आहे. पहिल्या भागामधील शेवटची ट्रिक पाहूया. कृष्णाला पंच नको कोल्हापूरचे, म्हणजे काय, कृष्णा पंचगंगा. कृष्णा पंचगंगा नको शब्द ड्रॉप करायचा. नको शब्द ड्रॉप नाही केला तरी चालेल की यासाठी इथं एक न चा उच्चार आपण करून घेऊ शकतो, न या अक्षराचा आणि कोल्हापूरचा. ठीक आहे. ड्रॉप नका करू. नको हा शब्द का न चा अक्षराचा अर्थ आपण घेणार आहे या ठिकाणी. कृष्णा पंचगंगा, पंच म्हणजे कृष्णा पंचगंगा, कृष्णा पंचगंगा, कृष्णा पंचगंगा या नदीचा संगम कुठे झाला? नको साठी नरसोबाची वाडी. न साठी काय घ्यायचंय? नरसोबाची वाडी कोल्हापूर. नरसोबाची वाडी, नरसोबाची वाडी, नरसोबाची वाडी. ठिकाण कुठलं आहे? कोल्हापूर. म्हणजे जिल्हा कोणता आहे? तर कोल्हापूर. ठीक आहे. एकदा आपण हे 8 ट्रिक दिलेले आहेत त्याचं परत एकदा एक्सप्लेन करून घेऊया. बघा या ठिकाणी प्रवरा मुळा नदीचा संगम कुठे झालेला आहे? नेवासे अहमदनगर जिल्ह्यात. गोदावरी व प्राणहिता या नद्यांचा संगम कुठे झालाय? सिरोंचा गडचिरोली. तापी पूर्णा या नद्यांचा संगम चांगदेव जळगाव जिल्ह्यामध्ये. कृष्णा वेण्णा या नदीचा संगम माहुली जिल्हा सातारा. वारणा मोरणा मांगले जिल्हा सांगली या ठिकाणी संगम झालेला आहे. तापी पांझरा मुळावत जिल्हा धुळे. भीमा मुळा मुठा वाळकी पुणे या ठिकाणी संगम झालेला आहे. कृष्णा पंचगंगा नरसोबाची वाडी कोल्हापूर या ठिकाणी संगम झालेला आहे. आता पाहूया कृष्णाचा कोळसा करा 7 जणांमध्ये वाटप, अशी ट्रिक आहे. तर या ठिकाणी काय आपल्याला करायचं? कृष्णा आणि कोयना इथे लिहून घेऊया आपण. कृष्णा आणि कोयना, कृष्णा आणि कोयना या नदीचा संगम कुठे झाला नाही? यांना झालेला आहे कराड. कराड बघा इथं करासाठी कराड 7 जणांमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये. वाटप हा शब्द ड्रॉप करायचा आहे. कृष्णाचा कोळसा करा 7 जणांमध्ये वाटप म्हणजे कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कराड जिल्हा सातारा. कराड जिल्हा कुठे आहे? सातारा जिल्हा. कराडमध्ये सातारा जिल्हा. बघा कृष्णा कोयना नद्यांचा संगम कराड जिल्हा सातारा. पहिली झाली ट्रिक. दुसरी पाहूया. ब्रह्मा सांग कृष्णाला येण्यासाठी, अशी ट्रिक आहे. म्हणजे या ठिकाणी कृष्णा आणि येरळा, कृष्णा आणि येरळा, कृष्णा आणि येरळा, कृष्णा येरळा या नद्यांचा संगम कुठे झाला नाही? बघा या ठिकाणी दिलेलं आहे. बघा ब्रह्मनाळ सांगली, ब्रह्मनाळ सांगली या ठिकाणी झालेलं आहे. आता पुढची ट्रिक पाहूया. सांग हरी कृष्णाला वार करण्यासाठी. ट्रिक काय आहे? सांग हरी कृष्णाला वार करण्यासाठी. म्हणजे बघा कृष्णा वारणा, कृष्णा वारणा, कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कुठे झालाय? आता हरिपूर. हरीला म्हणजे हरिपूर, हरिपूर सांगली. सांग म्हणजे सांगली. ठीक आहे. आता बघा पुढची ट्रिक पाहूया. ताप गोमूत्रामुळे प्रकाश व नंदूचा गेला. ताप कशामुळे गेलाय? प्रकाश व नंदूचा गोमूत्रामुळे गेले. ताप गोमूत्राने प्रकाश व नंदूचा गेला. या ठिकाणी काय करायचं आहे? तापी गोमाई, तापी गो साठी गोमाई, तापी गोमाई, तापी गोमाई, तापी गोमाई या नद्यांचा संगम कुठे झालाय? प्रकाशे. प्रकाश साठी प्रकाशे, प्रकाशे. आता बघा नंदूचा गेला शब्द ड्रॉप करायचा. नंदू म्हणजे नंदुरबार जिल्हा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आता शेवटची ट्रिक पाहूया. गोदा प्रवेश कर टोकाकडून अहमदच्या. गोदा प्रवेश कर टोकाकडून अहमदच्या म्हणजे गोदावरी व प्रवरा, गोदावरी व प्रवरा या नद्यांचा संगम कुठे झाला? कर हा शब्द या ठिकाणी आपल्याला ड्रॉप करायचा आहे. गोदावरी व प्रवरा, गोदावरी प्रवरा या नद्यांचा संगम कुठे झालेला आहे? टोके. टोकाकडून म्हणजे टोके, टोके जिल्हा कुठला आला? अहमदनगर.
जिल्हा अहमदनगर। ठीक आहे, आता परत एकदा आपण पाहूया काय काय लिहिलेलं आहे बघा। संगमाच्या ठिकाणी जिल्हा परत एकदा रिपीट पाहूया। कृष्णा कोयना नद्यांचा संगम कुठे? कराड जिल्हा सातारा या ठिकाणी झालाय। कृष्णा येरळा नद्याचा ब्रह्मनाळ सांगली या ठिकाणी झालाय। कृष्णा वारणा हरिपूर सांगली या ठिकाणी संगम झालेला आहे। तापी गोमाई या नद्यांचा संगम प्रकाशे नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेला आहे। तर गोदावरी व प्रवरा यांचा संगम टोके जिल्हा अहमदनगर या ठिकाणी झालेला आहे। तर आज आपण महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थळे व ट्रिक पाहिली। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर प्रश्न सरळ सेवेला येतात। पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, लिपिक वगैरे इतर तत्सम परीक्षा येऊ शकतात। तर हा तुम्ही व्हिडिओ चांगल्यापैकी बघा। जर परत नाही समजलं तर परत परत पण बघू शकता व्हिडिओ, आणि 1 मार्क तुम्हाला नक्की मिळू शकतो जर चांगल्यापैकी याची तयारी करा या व्हिडिओची। जर हा व्हिडिओ जर आमचा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही व्हिडिओ हा पहिल्यांदाच पाहत असाल, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील। धन्यवाद।